हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अंतिम निवड यादी पाहणार आहोत. 2 पदाची अंतिम निवड यादी आलेली आहे. एक म्हणजे आरोग्य सेवक 40% आणि दुसरं म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक. तर दोन्हीचा आपण अपडेट पाहूया. तसेच GNM आणि BSc नर्सिंग वाल्यांना घेतला आहे की नाही अजून तरी अशी बातमी आलेली नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल की कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये GNM BScला घेतलेलं आहे, तर त्यांनी कमेंट करून प्लीज सांगा. आणि पेसाच्या अपडेटबाबत बोलायचं झालं तर प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आणि अजून तरी त्याबाबत काही असा ठोस अपडेट आलेला नाही आहे. काल एक अपडेट आलेला होता, न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आलेली होती. त्यामध्ये जास्त काही माहिती नव्हती. त्यामध्ये फक्त एक गोष्ट सांगितली होती की बाबा आता सप्टेंबरपर्यंत 16 सप्टेंबरपर्यंत सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी की पेसाचा जो विषय आहे तो निकाली काढणार म्हणून आणि त्याच्यानुसार स्टेपसुद्धा घेण्यात आल्या होत्या. परंतु अजूनसुद्धा त्यावर काही झालेलं नाही आहे. असा तो अपडेट होता. नियुक्तीच्या प्रतीक्षेत उमेदवार आहेत वगैरे, वगैरे, वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. ठोस काही अपडेट आला तर आपण तसा व्हिडिओ टाकूया. जर तुम्हाला व्हिडिओ स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.2 किंवा 1.5 या स्पीडवर यूट्यूबवर पाहू शकता. यूट्यूब तशी सुविधा देते. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, आरोग्य सेवक पुरुष 40% अंतिम निवड व प्रतीक्षा यादी आलेली आहे. तर ही आहे जिल्हा परिषद बुलढाणाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी. हे पहा, इथं प्रवर्ग दिलेला आहे, पदसंख्यासुद्धा इथं दिलेली आहे आणि इथं अनुक्रमांक आहे, तुमचा गुणवत्ता यादीतील क्रमांक आहे, तुमचा परीक्षा क्रमांक आहे, तुमचं नाव आहे, तुम्हाला किती गुण प्राप्त आहेत त्याची माहिती आहे आणि शेरा काय दिलेला आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे. तसंच अंतिम निवड यादी झाल्यानंतर खाली अंतिम प्रतीक्षा यादीसुद्धा दिलेली आहे. तीसुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. हे पहा, इथं प्रवर्ग, इथं पदसंख्या, इथं पूर्ण आपण पाहिलेली माहिती आणि इथं अंतिम प्रतीक्षा यादी. इथे काही सूचना दिलेल्या आहेत. तुमचं नाव जर वर असेल तर तुम्ही खालच्या सूचना वाचून घ्या. या सूचना खूप महत्त्वाच्या असतात. तुमचं नाव जर वर असेल तर तुम्ही खालच्या सूचना वाचायलाच पाहिजे. आणि हे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी दुःखद बातमी आहे. कारण हे सर्व जे विद्यार्थी आहेत यांना अंतिम निवड व प्रतीक्षा यादीमधून वगळण्यात आलेले आहे. परंतु काही हरकत नाही. तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचं फायनलिस्टमध्ये सुद्धा नाव आलेलं आहे. भलेही ते तुमचं नाव वगळलं आहे शेवटी, परंतु तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही खूप पात्र आहात. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. तसेच ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं अभिनंदन. त्यांनी खूप चांगल्या प्रतीने प्रदर्शन केलेलं आहे आणि ज्यांची निवड झालेली नाही त्यांनीसुद्धा चिंता करण्याचं कारण नाही. संधी खूप येत आहेत आणि त्या संधीचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे. आपल्या चॅनलवर जॉब अपॉर्च्युनिटी, जॉब संधी, जॉब ॲडव्हर्टाइजमेंट निघाले की आपण त्यावर व्हिडिओ टाकत असतो. तर तुम्ही त्याचा फायदा घेत जा. आणि तुम्ही आरोग्य भरतीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कंत्राटी वगैरे काहीही न पाहता तुम्ही जॉईन करा. कारण नंतर तुम्हाला रेग्युलर सेवेमध्ये ते घेणार आहेत किंवा घेऊ शकतात. जास्त पॉसिबिलिटी असते याची आणि तुम्हाला तसं काढत नाहीत ते. या अगोदर मी सांगितलेलं आहे. जेव्हा आपण जाहिराती घेत असतो तेव्हा या सगळ्या गोष्टीची चर्चा करत असतो. ही पहा, जिल्हा परिषद बुलढाणा कंत्राटी ग्रामसेवक या पदाची सुद्धा अंतिम निवड व प्रतीक्षा यादी आलेली आहे. प्रवर्ग इथं दिलेला आहे आणि पदसंख्या इथं दिलेली आहे. अंतिम निवड यादी इथं दिलेली आहे. अंतिम निवड यादीमध्ये अनुक्रमांक आहे, गुणवत्ता यादीतील क्रमांक आहे, परीक्षा क्रमांक आहे, तुमचं नाव आहे, तुम्हाला किती प्राप्त गुण आहेत त्याची माहिती आहे आणि शेरा काय दिलेला आहे, पात्र, अपात्र वगैरे या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तसेच या अंतिम निवड यादीच्या खाली तुम्हाला अंतिम प्रतीक्षा यादीसुद्धा दिसेल. या अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव तुम्ही चेक करून घ्या आणि तुमचं जर नाव या तक्त्यामध्ये असेल तर खाली काही सूचना दिलेल्या आहेत. या सूचनासुद्धा तुम्ही वाचून घ्या. हे पहा, इथं महिलांची सुद्धा यादी दिलेली आहे. अंतिम निवड यादी तुम्ही इथं पाहू शकता आणि प्रतीक्षा यादीसुद्धा खाली दिलेली आहे.
अशा प्रकारे ही एवढी मोठी यादी आहे. तुम्ही ही सर्व यादी पाहून घ्या. खूपच महत्त्वाचा निकाल आहे, हा अंतिम निकाल आहे. इथं सुद्धा वगळण्यात आलेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे. हे 2 विद्यार्थी आहेत, यांना वगळण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला थोडी माहिती दिलेली आहे. प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या इथं दिलेली आहे आणि निवड सूचीमध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवाराची संख्या सुद्धा इथं दिलेली आहे. ही सुद्धा माहिती महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्ही सुद्धा निकाल पाहिलेले आहेत आणि या दोन्ही निकाल तुम्हाला याच्या PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.